नासिक के पंचवटी क्षेत्र में आपत्तिजनक पर्चे बांटकर दलित भाइयों की भावनाओं को ठेस पहुंचाई गई। इसके अलावा पवई के भीमनगर में 700 घरों को राज्य सरकार ने अनधिकृत रूप से ध्वस्त कर दिया। इसके अलावा नागपुर के दीक्षा भूमि क्षेत्र में अवैध अतिक्रमण हो रहा है। इन घटनाओं के खिलाफ धुले शहर में अम्बेडकरी संगठन ने बाबा साहब अम्बेडकर स्मारक के सामने धरना दिया। इस मौके पर जोरदार नारेबाजी की गई। धुले शहर में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के केंद्रीय स्मारक पर पुष्पांजलि अर्पित कर श्रद्धांजलि दी। इसके बाद भीम सैनिकों ने शांतिपूर्ण विरोध प्रदर्शन किया। इस बारे में बात करते हुए प्रदर्शनकारियों ने कहा कि नासिक के पंचवटी इलाके में हिंदू युवा वाहिनी के लेटर हेड प्रिंटिंग प्रेस पर प्रथमेश संदीप चार साथ साथ नासिक के पंचवटी इलाके में समाज के कलह पैदा करने के लिए पर्चे छापने वाले अज्ञात लोगों के खिलाफ मामला दर्ज किया जाना चाहिए। बोला 2 दिवसाआधी नाशिक पंचवटी येथे एका हरामखोराने जातीय द्वेषातून अनुसूचित जातीतील समाजाबद्दल एक आक्षेपार्ह मजकूर छापून त्या ठिकाणी वाटण्यात आलेला आहे। ते मजकूर म्हणजे आज भारतीय संविधानातील एक धर्मनिरपेक्षतेला एक छेद देणारा आक्षेपार्ह मजकूर त्या ठिकाणी छापण्यात आलेला आहे। त्या प्रकरणातील आरोपींना पोलीस प्रशासन देखील पाठीशी घालत आहे। आमची पोलीस प्रशासनाला इथे मागणी आहे की त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून मूळ आरोपीला शोधून त्याला शिक्षा करण्यात यावी। आणि या ठिकाणी मुंबई येथे पवई या ठिकाणी एका बिल्डराच्या दबावाखाली येऊन दलित वस्तीवर 700 ते 800 घरांवर बुलडोजर फिरवण्यात आले व त्या लोकांना ऐन पावसाळ्यामध्ये बेघर करण्यात आले। त्याच्या देखील निषेधार्थ आज या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीने एक निदर्शन आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि नागपूर दीक्षाभूमी येथे सुशोभीकरणाच्या नावाखाली तिथल्या दीक्षाभूमी प्रशासनाला दबावात घेऊन येथे सुशोभीकरणाच्या नावाखाली खोदकाम करून अनधिकृतपणे तिथे अतिक्रमण केले जात आहे। त्या अतिक्रमण थांबून तेथील प्रशासनाने देखील चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। हे आपल्याला दगड मारून आपल्या मनात पाहताय तुमची कॅपॅसिटी काय आहे। आणि जर आपली कॅपॅसिटी अशी असेल, मी प्रशासनाचा आदर करणारा माणूस आहे, भारतीय संविधानाचे आम्ही रक्षक आहोत। संविधान हे आमच्या बापाने लिहिलेलं आहे, त्या संविधानाला आम्ही मान देतो। पण प्रशासनाला आम्ही एकदा कंकाऊन सांगतो, ज्या वेळेस दलित समुदायावर अन्याय होतो त्यावेळेस तो आमचा का असेना अन्याय करणारा त्याला फाशीची शिक्षा तुम्ही दिलीच पाहिजे। हे झालं पहिलं। आणि दुसरं, प्रशासन आमच्यावर बंदी आणतंय, आम्हाला मोर्चा काढू देणार नाही, आम्हाला निषेध करू देणार नाही। आमचे काही लोक म्हणतात आपल्याला त्यांच्याप्रमाणे वागावं लागेल। या देशाचा कायदा आमच्या बापाने लिहिला आहे आणि कायदा पाहिजे तसा वापरू शकतो, पण बाबासाहेबांनी सांगितलं आहे